मी आणि माझे मिस्टर आणि बारकी मुलगी आमची, मोठी मुलीचा बदलापूरला नवीन रूम घेतलेला बघायला गेलो होतो. मी तर पूजेला पण गेले होते, पण आमचे साहेब गेले नव्हते. ते बाहेर गेले होते त्या पूजे दिवशी. मग ते काल बघायला गेले, त्यांच्याबरोबर मी पण गेले बघायला रूम आणि मस्त एन्जॉय केले आम्ही. तिथे खूप छान रूम पण खूप छान आहे आणि एरिया पण खूप छान आहे. तिथलं वातावरण खूप प्रसन्न होतं मनाला, एकदम कंटाळा अजिबात वाटत नाही. पण मला सर्दीने एवढं पिच्छा केला ना, खूप मला सर्दी शिंका गोळी घेऊन पण मला काय फरक पडत नव्हता. कारण इकडे तिकडे खूप फिरले ना मी, त्या कारणाने मला खूप त्रास झाला. तर मी सकाळी एक गोळी घेतली, दुपारी घेतली, तरी फरक पडला नाही. शेवटी मग, कारण गेल्यापासून मी बाहेरच फिरत होतो, त्या कारणाने जास्तच त्रास झाला. आईस्क्रीम पण खूप खाल्लं आणि पाण्यामध्ये पण फरक पडला. तिथे बदलापूरला कशी थंडी पण आहे आणि आमच्या डोंबिवलीत एवढी काही थंडी नाही आहे. त्या कारणाने तिथल्या हवामानात आणि आपल्या डोंबिवलीच्या हवामानात फरक पडला. त्या कारणाने मला खूप सर्दीचा त्रास झाला. मी अशी बाहेर फिरायला गेले की मला त्रास होतोच. मी गावी पण गेली होती, तेव्हा पण मला सर्दी खूप झालेली. अगदी 15 दिवस मी खूप त्रास काढला. असं मला प्रवासात त्रास होतो, म्हणून मी जास्त प्रवास पण करत नाही. कारण आपल्या तब्येतीला ते सूट होत नाही प्रवास. लगेच मला सर्दी खोकल्याचा त्रास होतो. फिरायला पण आवडतं की घरी पण राहून कंटाळा येतो. थोडं इकडचं तिकडचं चेंज पाहिजे असतं, तर मन पण कसं प्रसन्न वाटतं. संध्याकाळचा सूर्य मावळायला चाललेला कसं छान वाटतंय. त्या कारणाने तब्येत चांगली असली की मग कसं बरं वाटतं. म्हणजे तब्येतच थोडी बरी नव्हती, पण चालायचं तेवढं. फिरायला पण पाहिजे आणि आजारी पण पडायला नको, असं दोन्ही कसं भेटेल.